पुढील 2 दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे। राज्यभरामध्ये थंडीची लाट पाहायला मिळते। थंडगार वाऱ्यामुळे तापमानात घसरण झाली आहे। पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पुढील 2 दिवस थंडीची लाट ही राज्यभरामध्ये कायम राहणार आहे। सध्या महाराष्ट्र गारठलेला आहे। खरं तर तापमानाचा पारा हा खाली घसरला आहे आणि त्यामुळे राज्यभरामध्ये सध्या थंडी जाणवते। आपले जळगावचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे आणि उमर सय्यद आपल्या अहिल्यानगरचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण दोघांशी बोलणार आहोत। सुरुवातीला मी जळगावला जातो। जळगावला आपले प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्यासोबत आहेत। भूषण, तुमच्याकडे पाहूनच लक्षात येतंय की थंडी केवढी आहे, काय परिस्थिती आहे जळगावात? निश्चित विक्रांत, मागच्या 4 दिवसांपासून जी आहे ती कडाक्याची थंडी जळगाव जिल्ह्यात पडत आहे। ग्रामीण भागात याचा जो आहे तीव्रता जी आहे ती अधिक असल्याचं जाणवत आहे। यावर्षी झालेला पाऊस त्यामुळे जलस्रोत जे आहेत, जलाशय जे आहेत त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून की काय थंडीची तीव्रता जी आहे ती आणखी वाढलेली आहे। गावातील शहरातील नागरिक असतील, गावातील नागरिक असतील, ते आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने शेकोट्यांचा सहारा या ठिकाणी घेत आहेत। शाळकरी विद्यार्थी आपल्याला दिसू येतील। जागोजागी शेकोट्या ज्या आहेत त्या पेटलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून जी आहे ती ऊब मिळवण्याचा जो आहे तो प्रयत्न नागरिक आपल्याला करताना दिसत आहेत। सध्या जर आपण मागच्या 3 दिवसांचा विचार केला तर 3 दिवसांपासून 10 सेल्सिअस अंशाच्या खाली जे आहे ते तापमान गेलेलं आहे। आणखी 2 दिवस तापमानाचा पारा जो आहे तो कमी राहणार असून थंडी वाढणार असल्याचं जे आहे त्या शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आधीच हाड गोठवणारी जी थंडी पडत असताना आणखी थंडी पडणार असल्याचं जे आहे ते वर्तवण्यात आलेलं आहे। यावर्षीची जी थंडीची तीव्रता आहे ती अधिक असल्याचं या ठिकाणी दिसत आहे। मात्र जर शेतकऱ्यांचा विचार केला तर वाढलेल्या थंडीमुळे रब्बी पिकांना जो आहे तो ही थंडी जी आहे ती लाभदायी ठरणार असल्याचं शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे। एकीकडे जी थंडी हाड गोठवत असली तरी मात्र या वाढलेल्या थंडीचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो। बरं, तुम्ही जोडलेले राहा। मी अहिल्यानगरला जातो। अहिल्यानगरला आपले प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत आहेत। उमर, जळगावची परिस्थिती आपण पाहिली। अहिल्यानगरमध्ये काय परिस्थिती आहे? थंडी आहे का? कशा प्रकारे थंडीपासून बचाव नागरिकांकडून केला जातोय? हॅलो हॅलो हॅलो, बोला बोला उमर, आपला आवाज येतोय, बोला। काही तांत्रिक कारणं आहेत, उमर यांचा आवाज येत नाहीये, म्हणून त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही। मात्र आपण बातमी पाहतोय, राज्यभरामध्ये सध्या थंडीचा कडाका वाढलेला आहे। पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात थंडीची लाट कायम असणार आहे। पुढील 2 दिवस राज्याला गोठवणारे असतील।